अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्तुपरुतमश्नामि प्रेतात्मनः. तरी निश्चिम भाव उल्लासे मजार पावयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9व्या अध्यायातील 26व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंत भक्ती क्षेत्रामध्ये भक्ती सफल होण्याकरता भावनेला किती महत्व आहे त्या संबंधाने स्वतः भगवंतांनी विचार प्रकट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त बोळेवाडी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही नियोजित सेवा आपल्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. यथा माहिती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. मानवी जीवनामध्ये एक विचार प्रकट केलेला आहे की जो देवाने मनुष्य देह निर्माण केला तो भगवंताची भक्ती करण्याकरता निर्माण केलेला आहे. बरं का? मग भगवंताची भक्ती करण्याकरता हा देह निर्माण केला. या देहामध्ये भगवंताची भक्ती करावी. मग भक्ती करावी म्हणजे नेमकं काय करावं? किंबहुना या देहाच्या संबंधाने साधू संतांनी शास्त्रांनी पुष्कळ विचार मांडलेला आहे. कारण या देहामध्येच भगवंताची भक्ती घडते, इतर देहामध्ये घडत नाही. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, असं एकंदर मोघम वर्णन केले साधू संतांनी. बरं का? मग भगवंताची भक्ती याच देहामध्ये घडते, याच देहाने भगवंताची भक्ती करावी. ठीक आहे, भक्ती करावी म्हणजे नेमकं काय करावं? भक्ती करणं म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये असलेला देवाविषयी भाव तो देवाला समर्पण करणं म्हणजे भक्ती. बरं का? जे देवाला समर्पण करायचंय. पण काय समर्पण करायचंय? आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी असलेला जो भाव आहे तो देवाला समर्पण करायचा आहे. बरं का? आता तो समर्पण करायचा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. माऊलींनी वर्णन केले की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही असा मनुष्य नाही, स्वभावता भजनशील असं वर्णन केले. बरं का? म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविक भाव आहे. फक्त तो शुद्ध पाहिजे आणि तो भाव सात्विक पाहिजे. बरं का? मग तो शुद्ध असावा, सात्विक असावा आणि तो भाव भगवंताला समर्पण करावा. बरं का? का भाव भगवंताला समर्पण करावा? त्या भगवंताचं वर्णन करताना असं वर्णन केले, तो संपन्न आहे, सर्व गुणांनी संपन्न आहे. बरं का? तुकोबारांनी वर्णन घे, काय उने तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य आहे. सर्व गुण देवाच्या ठिकाणी आहे.
मग त्याच्याजवळ काहीही ऊन नाहीये, फक्त त्याला एकच अपेक्षा आहे, जो कोणी माझी भक्ती करण्याकरता प्रवृत्त होईल, त्या भक्ताकडून, त्या जीवाकडून मला त्याच्याकडून माझ्याविषयी असलेला भाव त्यांनी प्रगट करावा. म्हणून महाराज वर्णन करतात, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणजे सर्व बाजूने संपन्न देव आहे, फक्त प्रेमाचा, भावाचा, श्रद्धेचा दुष्काळ त्याच्या जवळ आहे. बरं, तो संपूर्ण जगताचं भरण पोषण करतो. लक्षात ठेवा, आपल्याला काहीही कमी पडू देत नाही. किंबहुना आपल्याला काही कमी पडू नये असं वाटत असेल तर एकच आपल्या अंतःकरणातला भाव त्याला द्यावर. त्याला बाकी काहीही द्यावं लागत नाही. आपण देऊ शकत नाही का? आपण येताना काही आणलेलं नाहीये आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही. काहीच आणलेलं नाही आपण. लक्षात ठेवा, आपण काय मिळवले जन्माला येऊन, काय मिळवण्यासारखा सामर्थ्य आमच्या तुमच्या जवळ आहे. कोणी म्हणेल धन मिळवले, धन मिळवलेलं नाही, प्रारब्धात आहे तेवढंच मिळतंय. प्रारब्धापेक्षा अधिक मिळत नाही. लक्षात ठेवा, कोणी म्हणे आम्ही मान मिळवला, मान सुद्धा प्रारब्धात तेवढा आहे तेवढाच मिळतो. मग आपण काय मिळवलं नेमकं? आपण काय मिळवू शकतो आणि मिळवल्यापैकी देवाला काय देऊ शकतो? देवाने जेवढं सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्याच्या बाहेर आम्ही तुम्ही काहीही मिळवू शकत नाही. प्रारब्धाच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही मिळवता येत नाही. पण देवाने अशी काही योजना करून ठेवलेली आहे, तो सर्वज्ञ आहे. आमच्या तुमच्या मतीला मर्यादा आहे, आमच्या तुमच्या शक्तीला मर्यादा आहे. त्याचं उल्लंघन करून आपण जीवनामध्ये कोणतंही कार्य करू शकत नाही. बरं का, पण असं एक सामर्थ्य देवाने आम्हा तुम्हाला दिलेलं आहे की आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव, त्या भावाच्या सामर्थ्याने देवाला प्रगट करता येतं. बरं का, देवाने आम्हा तुम्हाला असा काही भाव दिलेला आहे, त्या भावाच्या सामर्थ्याने देव आपलासा करता येतो. हे सामर्थ्य देवाने दिलेलं आहे. मग तो भावच आपल्या अंतःकरणामध्ये असलेला तो देवाला समर्पित करायचा आहे. बरं का, आपण काहीही देवाला बाकी देऊ शकत नाही. लोक म्हणतात आम्ही रोज देवाला नैवेद्य दाखवतो. देवाने निर्माण केलेलंच आपण देवाला देतोय, आपल्या पदरचं काय देत नाही. लक्षात ठेवा. ते कशा करता देवाला दाखवायचं आहे नैवेद्य? देव जेवतो म्हणून देवाला दाखवायचं नाही. बरं का, देव खातो म्हणून देवाला दाखवायचं नाहीये. देवा हे तुझंच आहे, तुझ्याच सामर्थ्याने आम्ही हे मिळवलेलं आहे आणि तुझ्याच सामर्थ्याने मिळवला हा तुझा प्रसाद आहे असं त्या देवाच्या समोर ठेवायचं आणि आपणच खायचं. देव खात नाही. बर, जे काही मिळवतो ते देवाच्या समोर ठेवायचं. देवा तुझंच आहे, आमचं काही नाही. बरं का, तुझ्या सामर्थ्याने आम्ही मिळवलेलं आहे, आता तुझा प्रसाद म्हणून आपण सेवन करतो, अशा भावनेनं सेवन करावं. बरं, म्हणून देवाला काही आपण देऊ शकत नाही, काही देता येत नाही. फक्त त्याला एवढीच अपेक्षा आहे, भाव पाहिजे, त्याला नाम प्रेम पाहिजे आणि ते त्याला अर्पण करायचं आहे. बरं का, समर्पण करायचं आहे. मग प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, तो भाव अर्पण करायचा आहे. मग अर्पण करण्याकरता त्याला एक माध्यम सांगितलं. बरं का, आणि ते माध्यम जर काय असेल तर भगवंत स्वतः सांगतात, मला तुमच्या अंतःकरणातला असलेला भाव समर्पित करण्याकरता तुम्ही काय करा, एखादं फूल द्या, एखादं पान द्या, एखादं फळ द्या, नाही काय जमलं तर ओंजळभर पाणी द्या. भाव प्रगट करण्याकरता. बरं का,
का नुसता भाव वाणीने प्रगट करता येत नाही, काहीतरी त्याला निमित्त लागतं, काहीतरी निमित्त लागतं. लक्षात ठेवा. आपल्याकडे कोणी अतिथी आला, त्या अतिथीचा आदर व्यक्त करण्याकरता आपण काय करतो, त्याला कमीत कमी चहा पाणी तरी देतो बरं का. लोक म्हणतात आम्ही गेलो, त्याने आमचं आदरातिथ्य केलं. काय दिलं? काय फार दिलं नाही बरं का, पाणी आणि चहा, त्याची फार किंमत नाही आहे. पण त्याने अतिशय आदराने दिलं. त्या आदराने दिल्यामुळे तो काय म्हणतो, आमचं आदरातिथ्य त्यांनी केलं बरं का. म्हणजे आपल्या अंतःकरणातला असलेला आदर त्या व्यक्तीविषयी तो व्यक्त करण्याकरता काहीतरी वस्तू लागते. वस्तूशिवाय तो आदर व्यक्त करता येत नाही व्यवहारामध्ये. त्याच नयाने परमार्थामध्ये सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव प्रगट करण्याकरता काहीतरी निमित्त लागतं. केवळ भाव प्रगट करता येत नाही. सामान्य लोकाला करता येत नाही. हा, सामान्य लोकाला त्या भगवंताची भक्ती घडावी आणि त्या भक्तीतून मनुष्य जीवन उद्धरून जावं, सफल व्हावं, कृतकृत्य व्हावं, त्याच्याकरता आमच्या तुमच्याकरता भगवंताने सांगितलं, फक्त मला तुमच्या अंतःकरणातला भाव पाहिजे आणि तो भाव देण्याकरता तुम्ही निमित्त म्हणून काहीतरी एखादी वस्तू द्या. त्या वस्तूच्या द्वारे भाव प्रगट केला जातो. वस्तू फार मोठी नाही, सामान्य आहे. वस्तू फार मोठी नाही, सामान्य आहे. पण त्याच्या माग अंतःकरणामध्ये असलेला भाव मात्र फार मोठा आहे बरं का. हा फार महत्वाचा आहे. वस्तूला किंमत परमार्थामध्ये नाही, भावाला किंमत आहे. भावची कारण, भावची कारण महाराजांनी वर्णन केले. नवे नवे आज भावाच्याच बळाने ज्यानी ज्यानी देव आपला असा केला, देव ज्यांच्या करता प्रगट झाला, भावाच्याच बळाने बरं का. वसुदेव देवकी करता देव कशाच्या बळाने प्रगट झाला? भावाच्याच बळाने बरं. मग तो भाव सामान्य जीवाला भगवंताच्या ठिकाणी समर्पित करता यावा म्हणून भगवंतानेच आमच्या तुमच्या करता विचार प्रगट केलाय. का आम्हा तुम्हाला भक्ती घडली पाहिजे. कोणी म्हणेल देवाची भक्ती करायची आणि देवच आम्हा तुम्हाला भक्ती करण्याकरता का प्रवृत्त करतो, हे तिसऱ्यानी कोणीतरी मध्यस्थीने सांगायला पाहिजे ना. हा, संतांनी सांगितलंय. पण देवाला सुद्धा हे सांगावं लागतं. घरात काही गोष्टी बाप मुलाला सांगतो, सांगून जर त्या मुलावरती परिणाम नाही झाला तर त्रयस्थ माणसाकडून सांगतो बरं का. पण पहिल्यांदा स्वतः तो सांगतो. मग काही गोष्टी स्वतः सांगाव्या लागतात. तसं देवाने स्वतः सांगितल्या, अर्जुनाकरता सांगितल्या बऱ्याच गोष्टी. अर्जुनाकरता बऱ्याच गोष्टी देवाने स्वतःहून सांगितल्या. अर्जुना, तुला मी सामान्य वाटत असेल, ज्यावेळी त्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करण्याकरता देव प्रवृत्त झाले आणि उपदेश करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर देव बोलले, अर्जुना मी तुला योग सांगणार आहे. आणि तो कोणता योग? याच्यापूर्वी मी त्या सूर्याला सांगितला बरं का. जो सूर्याला योग सांगितला तोच मी तुला सांगणार आहे. असं अर्जुनाला देव बोलण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर अर्जुन म्हणला, देवा तू तर अलीकडे जन्माला आलायस, अलीकडचा जन्म आहे तुझा, आणि सूर्य तुझ्या आधी जन्माला आलाय. देवा असं कसं काही पटेल असं बोल ना. म्हणजे तुझ्या आधी कितीतरी अनादी कालापूर्वी तो सूर्य जन्माला आलाय आणि तू तर अलीकडे आलाय, गोकुळात जन्माला आलाय. वर्णन केलंय तुझं, कृष्ण गोकुळी जन्मला. आणि मला सांगतो देवा की मी
सूर्याला जो योग सांगितला तो तुला सांगतोय. शेवटी देवाला वाटलं आता अर्जुनाला खरं सांगावं लागेल काय ते. अर्जुना, हो मी गोकुळामध्ये जन्माला आलो हे बरोबर आहे, पण याच्यापूर्वी किती वेळा जन्माला आलोय तुला माहिती आहे? संभवामी युगे युगे. हा, अनेक युगामध्ये मी जन्म घेतला आणि अनेक युगामध्ये याच्यापूर्वी अनेक जन्म घेऊन त्या सूर्याच्या आधी मी जन्माला येऊन सूर्याला उपदेश केलाय. हा अलीकडचा जन्म नाहीये. फक्त फरक एवढाच अर्जुना, मी घेतलेले जन्म मला त्याचं स्मरण आहे आणि तू घेतलेले जन्म तुला मात्र त्याचं स्मरण नाहीये. हे देवाला स्वतःच्या तोंडाने अर्जुनाला सांगावं लागलं. त्याच न्यायाने देव आम्हा तुम्हाला सांगतात, भक्ती करण्याकरता तुम्ही मला भाव द्या, बाकी काही देऊ नका. मला तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे ना, मग प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर काही देऊ नका, फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी असलेला भाव द्या, बाकी काहीही देऊ नका. म्हणून देवाला सांगावं लागलं. पण सांगत असताना कोणाच्या मनात शंका असेल, देवा भाव द्या भाव द्या तुम्ही सांगता, पण तो कसा प्रगट करायचा देवा? मग त्याकरता काहीतरी निमित्त लागतं आणि ते निमित्त म्हणून भगवंतांनी वर्णन केलं. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रेच्छति. बर, त्या भगवंताला आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करण्याकरता भगवंतन सांगतात, पत्रम एखादं पान अर्पण करावं. पान अर्पण करावं. आता देवाला कोणतं पान लागतं? आम्ही तुम्ही ठरवलंय का देवाने ठरवलंय? आम्ही तुम्ही ठरवलंय का देवाने ठरवलंय? लोक म्हणतात त्या गणपती बाप्पाला हराटी लागते. गणपती बाप्पाला काय लागते? कसं काय? त्या गणपती बाप्पाला काम दिलं होतं कोणी? रावणाने. गाढवं राखायचं. कोणाला? गाढवं राखायचं बरं का. आता गणपतीला गाढवं राखायचं काम दिलं असतं म्हणजे किती रावण मोठा असेल बघा. मग त्या गाढवाला काय लागतं? गाढवाला हराटी फार आवडते. बरं, हराटी फार आवडते. मग तो गणपती बाप्पा जाऊन ती गाढवा करता हराटे आणत होता. लोक म्हणाले गणपतीला हराटे आवडते. गणपतीला हराटे आवडते. म्हणजे आम्ही तुम्ही हे केलंय, लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये वर्णन केले, कोणतंही पान देवाला दिलं तरी आवडतं बरं का. कोणतंही पान बरं का. त्याच्यामध्ये काही वर्गीकरण केलं. काही वृक्ष पवित्र आहेत आणि त्या वृक्षाची पानं पवित्र आहेत बरं का. पळसाचं पान पवित्र आहे. पळसाचं पान पवित्र आहे बरं का. किती पवित्र आहे? आपण जे अन्न खातो ना, ते अन्न पवित्र आहे आणि पवित्र असलेलं अन्न पवित्र पानावरती खावं म्हणून पळसाच्या पानावरती खाण्याची पद्धत, त्याला म्हणतात पत्रावळी. आता पळसाचं पान राहिलं नाही, कागद आलाय. अन्न पवित्र आहे आणि ते पवित्र आपल्याकडे दारिद्र्य आहे. सर्वांना हे जमण्यासारखं नाही आहे. वर्णन केले शास्त्रामध्ये, फक्त ऐकून ठेवा बरं का. हा, जेवायचं असेल तर चांदीच्या ताटात किंवा सोन्याच्या ताटात जेवावं. शक्य आहे? आपल्याला अंगावरती घायला तोळाभर मिळणं सोनं आणि तुम्ही सांगताय सोन्याच्या ताटात जेवावं, चांदीच्या ताटात जेवावं का? चांदी आणि सोनं हे पवित्र आहे. तांब सुद्धा पवित्र आहे, पितळ सुद्धा पवित्र आहे, पण त्याच्यामध्ये देवाला स्नान घालावं. मग सोनं, पण तुम्ही आजही पांडुरंगाच्या दर्शनाला गेला आणि जर नैवेद्याच्या वेळेला गेला तर सगळी भांडी चांदीची असतात बरं का. मोठं ताट असतंय देवाचं, त्यात अनेक वाटे असतात. का? पवित्र.
मग ते आपल्याला शक्य नाही म्हणून आमच्या तुमच्या करता शास्त्राने योजना केली की पळसाचं पान पवित्र आहे. आता ते कालाच्या ओघामध्ये माणसं आळशी झाली. काही लोक म्हणतात पळसाची पाने मिळत नाहीत, कितीतरी पळसाची पानं मिळतात, पण आळशी झाली फार माणसं बरं का. त्याच्यानंतर सांगितलं नाही पळसाची पानं तुम्हाला मिळाली, केळीचं पान पवित्र आहे बरं का. केळीचं पान पवित्र आहे, केळीच्या पानावरती जेवावं. नाही केळीचं पान मिळालं, कर्दळीचं पान पवित्र आहे. मी पावित्र्य सांगालो बरं. म्हणजे देवाने काही वृक्ष निर्माण केले आणि त्याच्यामध्ये काही पवित्र सांगितले बरं का. वडाचं पान सुद्धा पवित्र आहे, उरुईचं पान सुद्धा पवित्र आहे. गणपतीच्या आदल्या दिवशी एक उपवास असतो महिलांच्या करता. त्याला कोणता उपवास म्हणतात? हरतालिका. पूर्ण आदल्या दिवशी उपवास करायचा. त्या दिवशी अन्न सेवन करायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपवास सोडायचा. तो कुठल्या पानावर सोडायचा? रुईच्या पानावरती बरं. ही तशी देवाने पवित्र निर्माण केली वृक्ष, तशी काही पानं वृक्ष निर्माण देवाने पवित्र केली. बेलाचं झाड पवित्र आहे, तुळशीचं झाड पवित्र आहे, वडाचं झाड, उंबराचं झाड, अशी जांभळाचं झाड सुद्धा पवित्र आहे बरं का. असं काही पावित्र्य निर्माण देवाने निर्माण केलं आणि ते अंगानेच पवित्र आहे, अंगानेच पवित्र आहे बरं का. आणि ती पवित्र वस्तू देवाला अर्पण करावी, पण ती अर्पण करत असताना भावपूर्वक अर्पण करावी, भावपूर्वक बरं का. म्हणून मी बोलून गेलो, कोणतंही पान देवाला अर्पण केलं तरी चालतं, पण त्याच्यामध्ये एक पावित्र्याचा विचार मांडलेला आहे. आणि त्या पावित्र्याचा विचार मांडत असताना तुळशीचं पान अंगानेच पवित्र आहे, बेलाचं पान अंगानेच पवित्र आहे, लक्षात ठेवा. आपण रोज पानं खातो, हे सुद्धा पवित्र आहेत ना, पूजेला लागतात ते. मग त्याही पानाचं पावित्र्य सांगितले बरं का. कधी खावं, कधीतरी खाऊ नये, त्याचंही बंधन सांगितलं. उठल्या उठल्या पान खाऊ नये, रात्री मध्यरात्रीला पान खाऊ नये. माणसं 12 तास चरतात बरं का. एकादशीला ते पवित्र पान खाऊ नये म्हणून सांगितलंय. एकादशीला कोणी जर पान खात असेल तर तुकोबराय म्हणतात तो विटाळशी बाईचं रक्त सेवन करतोय असं वर्णन केलंय. विडा भक्षिता तांबूल, ऐका व्रताचे महिमान त्याच्यामध्ये वर्णन केले, म्हणजे त्याची बंधनं सांगितली. म्हणजे अंगाने पवित्र आहे, ती पवित्र पान असेल, फुल आहे, मग ते देवाला अर्पण करावं, भावपूर्वक अर्पण करावं. मग बेलाचं पान असेल, तुळशीचं पान असेल, वा रुईचं पान असेल, शनिवारी हनुमंतरायाला रुईचं पान अर्पण करतात. पण ते अर्पण करत असताना भावपूर्वक करावं. तुमची नागिनीची पानं सुद्धा अर्पण करता येतात देवाला. ते काय म्हणतात, जशी उटी तयार करतात ना, तशी पानाची उटी तयार करतात बरं का. शनिवारी हनुमंतरायाला उटी करावी, मग ते नुसता भात तयार केला जातो, त्यात मीठ घालायचं नाही बरं का. तो भात मऊ तयार करायचा आणि पूर्ण त्या हनुमंतराच्या अंगाला चिकटवायचा. तसं पानाची उटी केली जाते. बऱ्याच गावामध्ये करतात. गडिंगला जवळ गाव आहे हनिमनाथ, ग्रामदैवत हनुमंतरायचं. 9 दिवस पानाचीच उटी असते हनुमंतरायाला बरं का. तिथं पूर्ण त्याच्या शरीराला पानाने एवढं सजवलेलं असतं, नुसती पानच असतात. रोज 4 करंड्या पानं आणतात, पावित्र्य बरं का. पण ते अर्पण करत असताना भावपूर्वक करायचं आहे. भावपूर्वक जर अर्पण केलं तर भक्ती ठरते, भावा वाचून जर अर्पण केलं तर ती भक्ती ठरत नाही. पत्रम पान, त्याची कथा आपल्याला माहित आहे.
रुक्मिणी मातेने भगवंताला तुळशीचं पान अर्पण केलं. भगवंत संतुष्ट झाले, प्रसन्न झाले बरं का. म्हणून पत्रम, पहिला पानाचा विचार, पत्रम पुष्पम, देवाला फुल अर्पण करावं. कोणतं फुल अर्पण करावं? कोणतंही फुल अर्पण करावं, पण त्याच्यामध्ये फुलामध्ये सुद्धा काय पावित्र्य सांगितलं. हा सगळीच फुलं पवित्र नाहीत, सगळीच फुलं पवित्र नाहीत, लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे अलीकडे फुलं निघाले ती फक्त शोभेची आहेत, शोभेची आहेत बरं का. आणि ती शोभेची फुलं पवित्र नाहीत, लक्षात ठेवा. पण ते फुल जर तुम्ही जर भावनेनं अर्पण देवाला केलं तरी प्राप्त होतं. पण फुलाच्या बाबतीत काय पावित्र्य सांगितलं? काय फुलं पवित्र आहेत, ती पवित्र फुलं देवाला अर्पण करावीत बरं का. एक विचार सांगितला. दुसरा विचार सांगितला, फुलं अर्पण करत असताना त्या फुलामध्ये सुगंध असावा, गंध असावा, गंध. मग कुणी म्हणले त्याच्यात गंध नाही, आम्ही त्याच्यावरती गंध मारून दिला तर चालायचा नाही का? कंसात शेंट, अत्तर, कृत्रिम चालत नाही बरं का. हा आज जे कृत्रिम जे जे केलं जातं त्याच्यामध्ये दोष आहेत, आणि दोषाने संपन्न असलेलं ते चालत नाही, लक्षात. आज कोणतंही तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहे. आपण औषध खातो, गोळ्या खातो, त्या प्रत्येक गोळ्यामध्ये औषधामध्ये काय केमिकल आहे. म्हणून एकादशीला कुठली गोळी खाऊ नये. कोणी म्हणून शुगरवाल्याने काय करावं? शुगरवाल्याला रोज गोळी खावी लागते. मग काही शुगरवाले म्हणतात महाराज आम्ही एकादशीच करत नाही, एकादशीच करत नाही. असं नाही आहे. म्हणजे औषधामध्ये काही वापरलं जातं, तसं काही सुगंध वापरला जातो तो दोषाने संपन्न आहे. म्हणून काही फुलं पवित्र आहेत, आणि ती पवित्र फुलं देवाला भावपूर्वक अर्पण करावी, भावपूर्वक बरं का. मग त्या फुलाचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे. फक्त तुम्ही ते फुल अर्पण करत असताना तुम्ही एक कल्पना केलेली आहे, तसं कोणतंही फुल कोणतंही देवाला चालतं असं काही वावडं नाहीये. पण एक वर्गीकरण केले, महादेवाला पांढरं लागतं, गणपतीला तांबडं लागतं, असं वर्गीकरण तुम्ही केले. आता त्यांनीच निर्माण केलेली फुलं त्याच्यात म्हणजे वर्गीकरण आपण केलंय, तो भावनेचा भाव आहे बरं का. आपण भावनेने केलेलं आहे. जेवणामध्ये आपण जेवण करतो, जगण्याकरता काय लागतं? अन्न लागतं. मग जगण्याकरता अन्न लागतं, पण कोणी म्हणतात मसाले भात पाहिजे. हा आवडीचा विषय आला, जगण्याचा नाही. हा जगण्याकरता फक्त अन्नच लागतं. कोणतंही अन्न खाल्लं तरी जगतो माणूस. पण लोक म्हणतात हो त्यांना हे आवडतं, त्यांना ते आवडतं. नाही भात खाल्ला तर काय मरेल, दुसरा भात खाल्ला तर. पण त्यांच्या आवडीवरती तो स्वयंपाक वेगळा केला जातो, कधी वेगळा केला जातो. अन्न एकच आहे, जगण्याकरता अन्न आहे. आवड निवड तुम्ही निर्माण केली. तसंही देवाने फुल असेल, पान असेल, ते देवाला अर्पण करायचं आहे. आमच्या तुमच्या भावनेतून त्याच्यामध्ये विभागणी झाली बरं का. मग एखादं फुल देवाला तुम्ही अर्पण करा. त्याच्या पुढे वर्णन केलं की देवाला फळ अर्पण करावं. आता फळामध्ये सुद्धा काही पवित्र फळं सांगितली, काही रसाळ फळं सांगितली. यद्यपि कोणतंही फळ देवाला अर्पण करता येत, पण त्याच्यामध्ये पावित्र्य सांगितलं. ते पावित्र्य जतन करावं. त्याच्यामध्ये रसाचा संबंध असावा. रस नसलेलं मांस जर खात नाही तर देवाला द्यावं का? रसाचा संबंध आला बरं का, रसाळ असावं. पण ते फळ कोणतंही देवाला अर्पण करता येतं, कोणी अर्पण करता येईल. फलम वर्णन केलं, पत्रम पुष्पम फलम.
आणि त्याच्या पुढे वर्णन केलं तोयम. तोयम म्हणजे पाणी. का हे देवाला सांगावं लागलं? नुसतं देवाला पान अर्पण करून चालणार नाही का? फुल अर्पण करून चालणार नाही का? फळ अर्पण करून चालणार नाही का? पाणी अर्पण नाही. त्याच्यातला एक बारकावा देवाने सांगितला. सगळंच सगळ्यांनी अर्पण करायला पाहिजे असं काही नाही बरं. या चारी पैकी एखाद कोणती वस्तू देवाला अर्पण करता येते. नुसतं एखादं पान अर्पण केलं तरी चालतं. देवाला सगळंच पाहिजे असं का नाही. म्हणून त्याचं वर्ग एकोपचारे, पंचोपचारे, षोडोपचारे पूजेमध्ये प्रकार केले. एकच उपचार करायचा का? आपली योग्यता तेवढी आहे, आपल्याला वेळ नाहीये. पानं आणा, फुलं आणा, फळं आणा, पाणी आणा, एवढं सकाळ सकाळी गोळा करायचं आणि ती देवाची पूजा करायची. एवढा वेळ कोणाला आहे? देव सांगतात एखादं पान मला अर्पण केलं तरी चालतं. नाही तुम्हाला पान मिळालं, नाही पुन्हा तुम्हाला फुल मिळालं, नाही तुम्हाला फळ मिळालं, ओंजळभर माझ्या डोक्यावरती पाणी ओतलं तरी चालतं, पण ते राग ओतू नका, वैतागून ओतू नका, भावपूर्वक ओता बरं का. काही तुमच्या योग्यतेप्रमाणे, तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही देवाला यातली एखादी वस्तू देवाला अर्पण केली तरी चालते. हा, कधी कधी पान मिळत नाही, कधी कधी फुल मिळत नाही, कधी कधी फळ मिळत नाही, पण पाणी मिळत नाही असं कधी घडत नाही. म्हणून 3 वस्तूचा उच्चार केल्यानंतर भगवंताला सांगावं लागलं या तिन्ही पैकी नाही मिळालं तर कमीत कमी पाण्याचा कधी दुष्काळ नाहीये, पाणी अर्पण करा. समजा पाणीही नाही मिळालं तरी आपल्या अंतःकरणातला भाव देवाच्या समोर व्यक्त करता येतो. 2 हस्तक आणि 1 मस्तक देवाच्या समोर ठेवा भावपूर्वक. रागाने आपटू नका तिथं, भावपूर्वक. तुम्हाला यातलं काही नाही देता आलं, कमीत कमी देवाला नमस्कार तरी भावनेनं करा, तर ती भक्तीच आहे बरं का. भक्ती ते नमन वर्णन केले. वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. म्हणून फक्त निमित्त सांगितलं. आम्ही तुम्ही सामान्य आहे, सामान्य जीवाला देवाच्या समोर आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करण्याकरता हे निमित्त सांगितलं. या निमित्ताच्या द्वारे आपल्या अंतःकरणातला भाव देवाला प्रगट करता यावा. दुसरा विचार आपल्याला मी सांगतो. देवानी योजना केलेली आहे सृष्टी निर्माण करत असताना. निरीक्षण करा एकांतामध्ये बसून. 18 पगड जाती निर्माण केल्या, त्यांची जगण्याची व्यवस्था देवाने केलेली आहे. फुलं कोणी विकतात, फुलं कोणी लावावीत, फुलं कोणी विकावीत, माळ्याने. त्यांच्या उदरनिर्वाह करता देवाने विचार केला. त्यांनी फुलं लावली आणि त्यांनी फुलं लावून जर मला अर्पण केली तरी माणसं माझ्या नावावरती फुलावरती जगतील. निरीक्षण करा बरं का. 18 पगड जातीचा तुम्ही विचार करा, हजामत करावी लागते. देवानी जर ठरवलं असतं हे नाभिक जात जर जन्माला जर घातली नसती तर प्रत्येकाचे केस कुठपर्यंत गेले असते हो, माणसाचे आणि पुरुषाचे. सगळी अस्वलासारखी दिसली असते हो, अस्वलासारखी सगळी दिसली असते. पण देवानी योजना केली हे दिसावे सुंदर आणि याच्यावरती जगावीत माणसं, त्याच्याकरता नाभिक जात जन्माला केली. लक्षात ठेवा. देवानी वस्त्र निर्माण केलं नसतं, सगळी उघडीच ठेवली असती तर. त्याच्याकरता साळी कुष्टी निर्माण केली. नुसती ती पांघरून चालणार नाही, ती शिवता यावीत, त्याच्याकरता शिंपी निर्माण केला. हे सगळं करण्याकरता हत्यारं लागतात, त्याच्याकरता लोहार निर्माण केला, त्याच्याकरता सुतार निर्माण केला. काय निर्माण देवाने केलं नाही विचारात घ्या. तसं फूल फळ पाणी या वस्तू अर्पण करण्याकरता एका एका जीवाला एका एका जातीला अधिकार दिला. माझ्या निमित्ताने ह्या जीवाला जगता निमित्त आहे.
जर देवाने जर फुलं जर स्वीकारली नसती तर फुलं निर्माण झाली नसती, आणि फुलं निर्माण जर झाली नसती तर मायाची जात जन्माला आली असती. निमित्त केले देवाने सगळं, लक्षात ठेवा. म्हणजे एका देवाच्या प्रगटीकरणामुळं 18 पगड जाती जगतात. देवाने निर्माण केले, लक्षात ठेवा. एकले न कंटेची म्हणून या येणे केले निर्माण, 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. सगळं देवाने निर्माण केलंय. एक तो निमित्त करून आमच्या तुमच्या करता देवाने निर्माण करून जगण्याची व्यवस्था केली. त्याच्यातून हे देवाला अर्पण करायचंय. बरं, वास्तविक आम्हा तुम्हाला जगण्याकरता निर्माण केलं, पण त्याने जगण्याकरता निर्माण केलं. त्याच्या जीवावरती त्याच्या सत्तेवरती जगतो आपण, त्याला काहीतरी देणं आहोत, त्याच आहे ते त्यालाच द्यावं असं भावपूर्वक त्यातली एखादी वस्तू त्याला द्यायची. संपला व्यवहार. त्यालाच भक्ती म्हणतात. बरं का. म्हणून यापैकी तुम्ही देवाला काही द्या, फक्त भावपूर्वक द्या. म्हणून तर भगवंतांनी वर्णन केले, निश्चिम भाव उल्लाशे मज अर्पावयाची नेमिशे, फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. निश्चिम भाव देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी निश्चिम भाव, शुद्ध भाव, इतका भाव असावा तो देणारा भल तयाचे हो. कुठल्याही यातीतला असो, कोणीही असो, मी त्याचा विचार करीत नाही. तो लहान आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, कशा कशाचा मी विचार करत नाही. फक्त माझ्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे ना, फक्त माझं त्याचं जे नातं निर्माण होतं, जे देणं घेणं आहे ते भावाशी आहे, वस्तूशी नाही. का? वस्तू मीच निर्माण केली. मी त्या वस्तूवरती जगत नाही, आपण त्या वस्तूवरती जगतोय. म्हणून भगवंताला जाणीव करून द्यायची आहे, माझ्याशी सन्निध तुम्हाला नेहमी साधायचं असेल तर भक्तीच्या सामर्थ्याने साधता येतं. आणि ते भक्तीचं सामर्थ्य सानिध्य देवाजवळ नेण्याचं सामर्थ्य आहे. आणि देवाच्या सानिध्यात जो कोणी आयुष्यभर जगेल तो कितीही दुःखाचे प्रसंग, कितीही संकट आले तरी तो सहन करू शकतो. बरं का. टाइमपास म्हणून भक्ती नव्हे, आमच्या तुमच्या जगण्याला धैर्य प्राप्त व्हावं म्हणून ही भक्ती आहे. लक्षात ठेवा. माणसं क्षणाला धैर्य गलित होतात. दुःखाचा प्रसंग आला तर, संकट आलं तर ते कशाने निवारण करता येतं? ते कशाने? भौतिक साधनाने निवृत्त करता येत नाही. भौतिक किती जरी प्रगती झाली तरी धैर्य वाढवण्याचं सामर्थ्य भौतिक साधनामध्ये नाही. बरं, भक्ती साधनामध्ये. त्या भक्तीने आपल्या जीवनामध्ये एक बळ वाढतं, जगण्याचं बळ. लक्षात ठेवा. धैर्याने जगण्याचं बळ वाढतं. आलेल्या संकटाला तोंड देण्याचं बळ, सामर्थ्य त्या भक्तीतून निर्माण होतं. जो अर्जुन युद्ध करण्याकरता गेला त्यावेळी म्हणला मला युद्ध करायचं नाही, घाबरला अर्जुन. देवा, ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी सांभाळलं, ज्यांनी ज्ञान दिलं, संगोपन केलं, आम्हाला घडवलं, ज्यांच्या पोटी जन्माला आलो, हे सगळे गोत्र आहेत आणि या सगळ्याला मारायचं आणि राज्य भोगायचं. देवा, आपल्याला जमणार नाही. धैर्य गलित झाला अर्जुन. एवढा घाबरला, एवढा घाबरला, अर्जुनाच्या अंगाला घाम सुटला. वर्णन केले, हातातलं धनुष्यबाण गळून पडलं. देवाने विचार केला, अर्जुनाने जर असा धीर सोडला तर जगाचं फार पुढं अवघड होईल. जगाचं पुढं फार अवघड होईल. का? आज समाजामध्ये दुष्ट वृत्तीचे लोक आहेत आणि अदृष्ट वृत्तीच्या लोकांना कुठंतरी थांबवलं पाहिजे. त्या थांबवण्याकरता
या क्षत्रियांना कुठंतरी आपण जागं केलं पाहिजे. आणि हे जर नाही त्यांच्या जीवनामध्ये नाही झालं तर या जगताच्या अस्तित्वाला फार मोठी बाधा येईल. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आता धैर्य जाग करावं म्हणून भगवंताला गीता सांगावी लागली, कर्म सांगावं लागलं, उपासना भक्ती सांगावी लागली, ज्ञान सांगावं लागलं. काय देवाकडे असं काय जंतर मंतर काय नव्हतं का? जंतर मंतर करून अर्जुनाच्या चित्तातलं भय काढून त्याला धैर्य वाढवायला असं काय नव्हतं देवाकडे? करता नसतं देवाला, आला असतं. पण देवाने विचार केला फक्त अर्जुनाला असं करून उपयोग नाही, हे जगाला दिलं पाहिजे आपण. अर्जुनाचं निमित्त केलं. असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंग येणार आहेत बरं का. आणि त्या काळामध्ये माणसं धैर्य गलित होतील. मग त्यावेळी धैर्य जर आपलं निघून गेलं तर आपल्या जगण्याला काही किंमत नाही, लक्षात ठेवा. म्हणून असं ते धैर्य टिकण्याकरता या भक्तीच्या माध्यमातून देवाने आम्हा तुम्हाला बलवान केले, लक्षात ठेवा. मनाचं बळ वाढतं, बुद्धीचं बळ वाढतं, इंद्रियाचं बळ वाढतं, काजू बदाम खाऊन नव्हे, त्या भक्तीतून वाढतं बरं का. धैर्य वाढतं, लक्षात ठेवा. शारीरिक बळ वेगळं आणि भावनेचं बळ वेगळं, विवेकाचं बळ वेगळं. आणि ते वाढवण्याचं सामर्थ्य या भक्ती या साधनामध्ये आहे. अशी भक्ती ती प्रत्येकाला करता येते. असा भावसंपन्न जो कोणी असेल, तो भावसंपन्न जो कोणी असेल, त्या भावनेच्या बळावरती एखादी वस्तू जर मला अर्पण केली तर परमात्मा म्हणतो मी त्याचा स्वीकार करतो. नुसता स्वीकार करत नाही, त्याचा उद्धार करतो बरं, त्याचा उद्धार करतो. त्या रामायणातला प्रसंग आहे बघा. देव नदीतून पलीकडे जायचं होतं देवाला. नदीतून पलीकडे जाण्याकरता त्या नदीच्या तीरावरती नाव होती. आता त्या नावेमध्ये बसून आपल्याला पलीकडे जायचं आहे. देवाने ठरवलं असतं, हनुमंता तुझ्या खांद्यावरती बसतो आणि आम्हाला पलीकडे ने, जमलं असतं का नाही? पण त्या नावाड्याची ख्याती वाढवण्याकरता देव नावाड्याजवळ गेले. नावाड्याजवळ गेले. फक्त त्यातला भाव मी आपल्याला सांगतो. नावाड्याला आनंद झाला, आपलं भाग्य आहे, साक्षात प्रभू आपल्या नावेमध्ये बसतायत. भगवंताची चरण पूजा केली आणि नावेमध्ये आसनस्थ झाले. आणि त्या नावाड्याने भगवंताला पलीकडे नेलं. पलीकडे नेल्यानंतर विचारलं, नावाडी दादा तुला काय देऊ मोबदला, काय देऊ मोबदला? त्या नावाड्याने देवाकडे मागितलं बरं का. मला इथं मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे. काही आता देव म्हणतात तुला काय देऊ मोबदला, त्यानं काय जर मागितलं असतं तर देवाने दिलं असतं का? देऊ काय नाही म्हणले देवा, जसं मी आपल्याला नदीच्या पलीकडे नेण्याकरता नावेतून मी अलीकडून पलीकडे आणलं, तसं आम्हाला ह्या संसार सागरातून पलीकडे नेण्याचं काम तेवढं तुम्ही करा, हाच मोबदला द्या. दुसरं काय मागितलं ना, लक्षात ठेवा. जसं मी सामान्य आहे पण नदीतून पलीकडे नावेतून आणलं, तसं संसार सागरातून तारून नेणारी तुम्ही नावाडी आहात. फक्त माझी आठवण ठेवा शेवटी देवा, आणि मला याच्यातून पलीकडे न्या. म्हणजे देव आपला उद्धार करतो, लक्षात ठेवा. या भक्तीच्या साधनातून अशी भक्ती करण्याकरता सर्वसामान्य जीवनात ती भक्ती जीवनामध्ये करता येते. आणि ती करण्याकरता फक्त भाव लागतो. आणि तो भाव अर्पण करण्याकरता फार देवाला काही द्यावं लागत नाही. एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ, नाहीतर पाणी. फक्त ते भावपूर्वक देवाला जर अर्पण केलं तर परमात्मा त्याचा स्वीकार करतो. म्हणून तर देव स्वतः सांगतात, मग निश्चिम भाव उल्लासे
मज अर्पावयाचे निमिषे प एक आवडे तैसे भलतयाचे हो. तो अर्पण करणारा कोणी असो, फक्त भावपूर्वक मला अर्पण करा, मी त्याचा स्वीकार करतो. आणि एकदा भगवंताने स्वीकार केला की भक्ती सिद्ध होते. आणि एकदा भक्ती सिद्ध झाली की त्याची फळं आपल्याला मिळतात. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी, असा भाव आमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी असलेला भाव वाढावा, तो शुद्ध व्हावा. आणि त्या भावनेतून आमच्या जीवनामध्ये भगवत दर्शन घडावं आणि आमच्या जीवनाला सफलता प्राप्त व्हावी, हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विश्वा